बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक केल्याची माहिती मिळते। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये महामोर्चा निघणार आहे। मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासोबत इतर नेते मंडळी सहभागी होणार आहेत। बीड हत्या प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केला। आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत। त्यामुळे मंत्र्यांचा यात काही संबंध आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी। त्याचसोबत एसआयटी सीआयडीनं प्रामाणिकपणे दबावाला बळी न पडता प्रकरणाच्या खुलाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। बीड प्रकरणी वडेट्टीवारांनी सरकारसोबतच पोलिसांवर निशाणा साधला। बिहारलाही लाजवेल अशी घटना बीडमध्ये घडली आहे। बीड प्रकरण म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा पुरावा आहे असं म्हणत वडेट्टीवारांनी बीड प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानुसार सुरू असणार असं खासदार संजय राऊत म्हणाले। खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवण्यासाठी धस पुरेसे आहेत असं राऊत म्हणाले। आमच्या केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली। मुख्यमंत्री राज्याच्या हिताचं काम करत असतील तर कौतुक करायला हवं असं संजय राऊत म्हणाले। 2.5 वर्ष फडणवीस चुकीच्या लोकांमध्ये अडकले अशी टीका राऊतांनी केली। लाडकी बहीण योजना भविष्यात राहील का हा प्रश्नच आहे अशी शंका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली। ज्यांचे पैसे परत घेणार त्यांची मतंही परत घ्या असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणारे जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालं असून 20% जागांवर महायुतीत तिढा कायम असल्याचं समजतंय। मातोश्रीवरती 7 जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून 20 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा 2 दिवस क्लास घेणार आहेत। आगामी 5 वर्षात मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीनं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर 18 आणि 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर इथे चिंतन शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये उमेदवारी अर्ज भरल्याचा आरोप करत काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी याचिका दाखल केली। मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला। गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। त्यावर गडचिरोलीमध्ये जायचं धाडस दाखवावं असं खुलं आव्हान शंभूराज देसाईंनी संजय राऊतांना दिलं। साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगामी 15 दिवसातच नाईट लँडिंगची विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। सामान्य साई भक्तांनाही विमानसेवेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुरलीधर मोहोळ यांनी दिली। जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुमची खासगी माहितीही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय। सांगलीतून आता ऋषिकेश आणि हरिद्वारसाठी 7 जानेवारीपासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे। कोकणात मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी, तेजस आणि मंगळूर या एक्सप्रेस गाड्या 31 जानेवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील। सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावरती दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। येत्या 4 महिन्यात मुंबईसोबतच पुणेकरांसाठी अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। खासगी आणि सरकारी आस्थापर्यंत नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमिट असल्यास ते 31 जानेवारीपर्यंत परत करावं लागणार आहे। अन्यथा त्यांच्यावर पुणे आरटीओकडून कारवाई होईल।
मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाही। राज्यातही हीच परिस्थिती आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली जाणार आहे। त्यासाठी सर्वसामान्यांवरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिली। अटल सेतू पुलावरनं मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यात 50% अधिक घट झाली आहे। त्यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन म्हणजेच NMMTनं अटल सेतूच्या भाड्यात कपात केली आहे। त्यामुळे मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली। मध्य रेल्वेकडनं कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। या कालावधीत 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील। 2 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय। राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला 22,59 लाखांचा निधी देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केली। तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे। SRA आणि HC मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरं तयार करा, तसंच मुंबईतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावरती अकाउंट उघडण्यासाठी आपल्या पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। हा नियम डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम 2025च्या मसुद्यात समाविष्ट आहे। सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन स्थापनेची अट 500 प्रकल्पांवरनं 200 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, प्रकल्प पूर्तता अहवाल याबाबतचं मार्गदर्शन सदस्य बिल्डरांना करता येणार आहे। नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 6 नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत। सोबतच अतिविशेषोपचार दंत रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पदनिर्मितीला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। पुण्यातील भोर ते स्वारगेट विनाथांबा बस सेवा आता बंद करण्यात आली आहे। अपेक्षित उत्पन्न नसल्यामुळे ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्याचे अधिक सक्षमपणे रक्षण करण्यासाठी टेट्रापॉड्स बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। त्यासाठी तटरक्षक म्हणून M20 प्रतीचे कॉन्क्रीटचे टेट्रापॉड टाकण्यात आलेत। धूप रोखण्यासाठी पालिकेनं उपाययोजना केल्या आहेत। घेतलेलं होतं, कसं पाहता याकडे दोघांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं? चांगली गोष्ट आहे, पोलिसांचं अभिनंदन त्याच्याबद्दल। फक्त हे सगळ्या बकरी वगैरे पकडलेले आहेत, एक कोकरू राहिलेले कोकरू, ते कोकरूसुद्धा ताब्यात घ्यावं आणि हे नंतरचे ताब्यात घेतलेले हे काय मुख्य आरोपी वगैरे नाही, हे प्यादे आहेत। मुख्य आरोपी हा आकाचा आहे, आकाला लवकरात लवकर खुला करावा। मात्र अण्णा हे सगळेजण पुण्यामधूनच ताब्यात घेतले जातात, नेमकं काय पुण्याचं कनेक्शन असू शकतं आणि ह्याला नेमकं कसं हे केलं जातं? पुणे तिथे काय उणे? अच्छा, अशी पुण्याची आता नवीन ओळख करावं लागेल। पुणे तिथे काय उणे? सरस्वतीचं म्हणजे ते हे होतं ते, आता पुणे तिथे काय होणे ते, हे असले सगळे आरोपी आता तिथे चालले। मात्र या अगोदर देखील त्या ठिकाणी उपचार घेत होते, आका उपचार घेत होते, अशा पद्धतीचं देखील बोललं जात होतं। नेमकं हे जर ह्याला कोण पाठीशी घालत असू शकतं आणि ह्याला खरंच राजकीय बळ असू शकतं, त्याशिवाय ते पुण्यात कसे राहू शकतं? 100% राजकीय बळ आहे। कोणाचं आहे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे। हां, त्यांच्या बळाशिवाय हे होऊ शकत नाही। आता नेमकं आज तुम्ही परभणीच्या मोर्चाला देखील जाणार आहेत। आता 6 आरोपी अटक आहेत, 1 अटकेचा राहिलेला आहे। पोलीस प्रशासनाचे एकूण तपास चालू आहे, CIDचा SITचा, तो त्याच्यावर समाधानी आहात का आणि कशा पद्धतीने चालू? 6 नाही, जास्त आरोपी झाले। 6 हत्ये प्रकरणाचे 7 हे 8 हत्ये प्रकरणातले। आता ते जे खंडणीवाले आहेत ते ऑटोमॅटिक हत्येच्या ह्याच्यात आरोपी होणारच आहेत। अच्छा, होणारच आहेत, त्यांच्यामुळेच झालेली ही हत्या। पण आज तुम्ही आता ह्याला मोर्चाला सहभागी होताय, मोर्चामध्ये हो। कशा पद्धतीने तो मोर्चा आणि काय नेमकं या मोर्चाच्या माध्यमातून करायच्या पुढे जाऊन बोलायचं? याच्यानंतर कुठे कुठे मोर्चे होणार आहेत त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होता आणि नेमकं प्रमुख मागणी काय असणार आहे? आता परभणीचं आणि उद्याचं पुण्याचं आमंत्रण आलेलं आहे, याच्या पलीकडे नाही। मात्र आता एकंदरीत जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का आणि आता आणखी काय सांगणं असेल? 100% समाधानी आहोत। असमाधानी असण्याचं काय कारण आहे? अच्छा, त्यांना अटक झालेली आहे। आता प्रोसिजर CID आणि
त्याचे जे प्रमुख आहेत तेली साहेब, ते अत्यंत जोराने त्यांनी यंत्रणा हलवली, बीडच्या SP यंत्र हलवली आणि आता हे आमच्या LCBने पकडलेत. हे दोन प्यादे जे आहेत हे LCBने पकडलेत आत्ता. मात्र काल विष्णू चाटेंचा जो जॉब झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी आकांच्या संदर्भात, जे तुम्ही आका ज्यांना म्हणता, वाल्मिक कराडांच्या संदर्भात देखील नाव घेतलेलं होतं आणि त्या 100% घेतलंय. खंटनी त्यांच्या फोनवरून मागितली अशी कबुली त्यांनी दिली. मग आता ह्याच्यामधला मेन आरोपी कोण? मेन आरोपी तेच आहे ना. अच्छा, मेन आरोपी दुसरा कोणी नाही आहे. जो खंडणी मागतो तोच आरोपी होणार ना. अच्छा. मग आता काय नेमकं मागणी असेल? 302 मध्ये त्यांना घेतलं जाऊ, ऑटोमॅटिक येतील. मी मागणी करण्यावर काय गरज नाही. 302 मध्ये ते येणार म्हणजे येणार. आता हे सुदर्शन घुले आणि यांना जे अटक केली गेली तर त्यामुळे आता काही बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नव्यानं समोर येतील. आता येतील ना समोर. सुदर्शन, त्याच्यानंतर तो दुसरा पोरगा, पहिले 3 जण, चाटे. आता पोलिसांना त्यांच्या कलेने त्या ठिकाणी ते घेतील ताब्यात. आणि लवकर घेतलं अशी मागणी असेल. अत्यंत लवकर. आता उशीर नकोय. आपण पाहतोय एकंदरीत सुरेश दस यांनी जे उर्वरित जो राहिलेला आरोपी आहे त्याला देखील ताब्यात घ्यावं अशा पद्धतीची जी मागणी आहे ती मागणी केलेली आणि यामध्ये वाल्मिक कराड यांना देखील 302च्या प्रकरणामध्ये आरोपी करावं अशी देखील मागणी केली. सुरेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर सुरेश धस यांची प्रतिक्रिया आमदारांची आपण घेतली. परभणीमधल्या मोर्चामध्ये देखील ते सहभागी आता होणार आहेत. उद्या पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे. याबद्दल ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. आणि आता पुन्हा बघूयात बातम्या वेगवान. नागपुरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवरती भाजप आमदार आशिष देशमुख यांनी धाड टाकली. ट्रकवरती चढून आशिष देशमुखांनी अवैध रेती वाहतुकीची पाहणी केली. या अवैध वाहतुकीबाबत पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरत आहेत. तसंच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे सध्या. परिणामी कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार आणि कावीळ या आजारांचे रुग्ण वाढलेत. राज्यातील आजारांची आकडेवारी बघितली तर 2024 मध्ये आजारांचे सर्वाधिक रुग्ण सापडलेत. 2024 या वर्षात हजारो दुचाकी आणि 4चाकी वाहनांची खरेदी विक्री झाली. विशेष म्हणजे दसरा, दिवाळी आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत वाढ झाली. केंद्र सरकारच्या कापड मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्यांच्या कालावधीत रेडीमेड कपड्यांची निर्यात वाढली आहे. एकूण वस्त्र निर्यात $21,358 दशलक्ष इतकी झाली. पुणे रेल्वे स्थानक सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळून 9 महिने झाले तरी पुणे रेल्वे स्थानकावरती अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया, ऑस्ट्रेलियामधनं फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचं उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात आगमन झालंय. प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर सुद्धा कारवाई करण्याचं सूतोवाच कदम यांनी केलंय. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षात देशामध्ये एकूण 1,342 जणांना व्यावसायिक वैमानिक परवाना प्राप्त झाला. यामध्ये 302 महिला वैमानिकांचा देखील समावेश आहे. 2023 या तुलनेत या संख्येमध्ये 17% घट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा, त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला. यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातनं मुंबईकरांना काय हवं याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवरती किंवा पालिका मुख्यालयात पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यानंतर पुण्यामध्ये मराठी हिंदी वाद पेटलेला आहे. मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरला मनसेनं चोप दिला. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नगरमध्ये असलेल्या एका पिझ्झा शॉपमध्ये देण्यात आलेल्या पिझ्झामध्ये ग्राहकाला चक्क चाकूचा तुकडा मिळाला. या प्रकरणी दुकानाच्या मॅनेजरनं उडवाउडवीची उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
डी फार्मसी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी घेण्यात येणारी एक्झिट परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा होईपर्यंत डी फार्मसी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात 1 वर्षासाठी व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा असे निर्देश फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं दिलेत. सीबीएसईची 12वीची परीक्षा आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षातील 2 परीक्षा एकाच वेळी होणार आहेत. त्यामुळे सीबीएसईचे 12वीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता आहे. 10वी-12वीच्या परीक्षा कॉपी मुक्तपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. क्यूएमपी शिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केलं जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. नव्या वर्षात नागपुरात थंडीचा जोर वाढला असून 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता. शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवरती गेला असून 7 वर्षातली सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटे गारवा आणि दिवसा लाही अशी परिस्थिती शुक्रवारी होती. गेल्या काही दिवसात सरासरीपेक्षा जास्त राहिलेल्या पहाटेच्या तापमानात 16 अंशांपर्यंत घट झाली तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी वाढलं. नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपलाय. मागील वर्षीपेक्षा यंदा तीळ किलोमागे 20 रुपयांनी स्वस्त झालेत. यंदा तिळगुळाची गोडी आणखी वाढणार आहे. जळगावच्या बाजारात नवीन डाळींचं उत्पन्न चांगलं झाल्यामुळे डाळी स्वस्त झाल्या. तूर डाळीच्या दरात प्रति किलो 40 रुपयांची घसरण झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला. तर दुसरीकडे तांदळाच्या दरात देखील 10 रुपयांची घसरण झाली आहे. जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईत स्थापन करणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.